नमस्कार. आज आपण खरवस बनवणार आहोत. तर हे बघा मी कशा पद्धतीने खरवस बनवलेला आहे. आता आपण खरवस बनवणार आहोत. हे अशा पद्धतीने बनवणार आहे बघा. किती छान घट्ट आणि जाळीदार झालेला आहे बघा आपला खरवस. तर चला आपण एक भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे बघा. चिकाचं दूध आहे. म्हशीला जेव्हा बाळ होतं त्या पहिल्या दिवसाचंच दूध आहे. हे छान घट्ट दूध आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं त्याच्यामध्ये बर्फ झालेला आहे थोडा. ते नॉर्मल करून घेऊ आपण सगळं दूध टाकून. जेव्हा रूम टेम्परेचरवर दूध येईल तेव्हाच आपण त्याच्यामध्ये गूळ मिक्स करणार आहोत. दुधामध्ये थोडा बर्फ आहेच तरी पण मी याच्यामध्ये अर्धा लिटर साधं दूध मिक्स करणार आहे. म्हशीचं दूध आहे हे पण. हे 1 लिटर, चिकाचं दूध 1 लिटर आणि साधं दूध अर्धा लिटर असं अर्ध्याला अर्धं वापरायचं आहे. आता याच्यामध्ये आपण अर्धा किलो गूळ बारीक खिसून टाकणार आहोत. हे बघा दूध चांगलं चिरून खिसून घेतला आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आता पूर्ण गूळ. खरवस छान गोडच चांगलं लागते आणि गुळानं खूप छान चव येते बघा. खरवस साखरेचा पण करतात पण मला गुळाचाच आवडते. त्यामुळं आम्हाला सर्वांना आमच्या घरच्याला गुळाचाच आवडते. त्यामुळे मी गुळाचाच करणार आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. बर्फ फुटेल आणि गूळ पण मिक्स होईल. हे बघा मी आता सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 5-6 विलायची बारीक कुटून टाकलेले आहेत बघा. आता याच्यामध्ये आपण जायफळ खिसून टाकणार आहोत थोडं. आता हे दूध 1.5 लिटर झालेलं आहे. 1 लिटर चिकाचं दूध आणि अर्धा लिटर. ते एका भांड्यात नाही मावणार. आपण 2 स्टेपमध्ये करणार आहोत. 2 भांड्यामध्ये करून घेणार आहोत. तर एका भांड्यामध्ये बघा मी आता हे अर्धं दूध ओतून घेणार आहे. तर भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धं दूध ओतून घेणार आहे मी. गॅसवर मी एक भांडं पाणी टाकून उकळत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्येच आता वाफवायसाठी ठेवणार आहोत आपण एक स्टँड टाकून. हे दूध सगळं ओतून घेतलं अर्धं. हे बघा हे कढई घेतली आणि त्याच्यामध्ये स्टँड ठेवून पाणी गरम करून घेतलं होतं. आता त्याच्यावर स्लो गॅस करून छानपैकी झाकून आपण 20 ते 25 मिनटं वाफवून घेणार आहोत जोपर्यंत खरवस आपला शिजत नाही. आपण मध्ये चेक करू एकदा. आता याला झाकून छान ताटानं स्लो गॅसवर शिजत ठेवू आपण. आता 20 मिनटानंतर हे चेक करणार आहे मी. 20 मिनटं झालेले आहे बघा. आता चाकून मी चेक केला. खरवस झालेला तर आहे तरी पण 5 मिनटं अजून ठेवेल. थोडंसं चिकट वाटते मला. अजून 5 मिनटं झाकून ठेवते मी. तर हे बघा आता आपला खरवस रेडी झालेला आहे. 5 मिनटं झालेलं आहे. बघा खरवस आपला रेडी झालेला आहे. धन्यवाद. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.